नाशिक सातपूर कॉलनी भागात गणेश विसर्जनाच्या दिवशी झालेल्या वादाचा बदला म्हणून एका युवकावर एबीबी सर्कल येथे प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. यातील गंभीर जखमी युवक रुग्णालयात उपचार घेत आहे. मला एक कॉल आला अननोन नंबरने कॉल आला मला बोलले की मेनू वगैरे पाहिजे कॅफेचा. मला कॅफे टाकायचा आहे तर मला मेनू वगैरे पाहिजे नाही का. मग मी बोललो ओके चालेल काय प्रॉब्लेम नाही, आपण भेटून बोलू म्हटलं नाही का. आणि खूप दिवसांआधी मला एक फोन आला होता, 1.5 महिन्यांआधी पण याच गोष्टीसाठी मला एक फोन आला होता. आणि त्याच्यानंतर त्यांचा काही 1-1.5 महिन्यानंतर रिस्पॉन्स, म्हणजे 1-1.5 महिन्यांना मला रिस्पॉन्स आला. परत एक फोन आला आज मला सकाळी, तर भेटायचं आहे, मीटिंग करायची, तर मग आपण बोलू नाही का याच्यावर असं. मी बोललो आपण भेटू बसू म्हटलं, बोलू आपण, काय प्रॉब्लेम नाही म्हटलं. नाही मी थोडं बाहेर आहे म्हटलं, तर आपण बसून बोलू म्हटलं, भेटू आपण. तर मला पहिले सगळ्यात आधी कॉलेज रोडला चालला मंडळीला बोलवलं. मी तिथं गेलो, तिथं अर्धा तास उभं राहिलो नाही का. पण तिथं ते काय आले नाही. तिथं एक मोठं कपड्याचं दुकान आहे, त्याच्या बाहेर उभं होतं CCTVची तिथं, पण ते काही तिथं आले नाही. त्याच्यानंतर मी घरी निघून आलो. मग मला परत फोन येतोय त्यांचा. मग मी त्यांना असंच बोललो का मला वाटलं आता हे काय समोर रिस्पॉन्स नाही करत आहे, तर मग मी घरी निघून आलो. मग त्यांनी मला परत बोलवलं की दादा आम्ही आलो, 5 मिनिटे फक्त बोलू आपण, काय नाही क्लिअर करू, आणि मग तुला कॅफे दाखवतो आणि मग आपण निघून जाऊ नाही का. असं तू तुझं कामाला निघून जा. मग मी त्यांना बोललो का महात्मा नगरला आहे नाही का एबीबीला. मग एबीबीला आलो तर मग पहिले ते बोलले का आम्ही इथं आहे, कुठं मुहूर्तच्या तिथं. मी मुहूर्तच्या तिथं माझ्या मित्रासोबत, लहानपणाचा मित्र आहे, त्याला घेऊन गेलो सोबत, चांगलं झालं. मुहूर्तच्या तिथं मी उभं होतो. त्यांनी मला अंधाराच्या साईडला बोलवलं. मुहूर्तपासून एबीबीच्या मार्गाला एक टपरी लागते, पान टपरीच्या, म्हणजे सिगरेटची. त्या टपरीजवळ अंधाराजवळ बोलवलं. तर 2 जण होते, ते पहिले 2 जण होते. 4 व्हीलर त्यांची पलीकडे लावलेली ती. मी पाहिलं होतं 4 व्हीलर, पण मला वाटलं असं कोणी मोठे 4 व्हीलर घेऊन आले असेल नाही का. पण नंतर तीच 4 व्हीलर या साईडने आली, राऊंड मारून आली. तर मग त्याच्यामधून तो मेन आहे ना, तो उतरला. त्याने माझ्या गळ्यात हात टाकला, लॉक करण्याचा प्रयत्न केला, पण मी काय लॉक घालू नये. मी तिथून पळवलो. मी सरळ नाही पळवलो, मी गाड्यांच्या मधल्या साईडने पळालो नाही का. मग मी सिग्नलपर्यंत गेलो तर एक 4 व्हीलरवाले मला ठोकून दिलं. मी उडून पडलो साईडला, तर त्यांनी मला पकडून घेतलं त्याच्यातल्या एकाने. त्यांनी हात लॉक करून टाकले माझे. मग परत एक 4 व्हीलरला त्यांनी डायरेक्ट अंगावर 4 व्हीलर घातली. त्याच्यातनं एक जण चॉपर घेऊन बाहेर आला. त्याने चॉपर पोटात मारण्याचा प्रयत्न केला, पण मी तो लाताने साईडला केला. तर त्यांनी हातावितावर, पाठीवर आणि डोक्यावर पण मारण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत मी तिथून पळालो होतो. त्याच्यानंतर मी त्याच्या बाजूला एक हॉटेल मोठं, त्याच्या साईडला जिम आहे, जिममध्ये गेलो, तिथे लपलो. आणि मग त्याच्यानंतर घरच्यांना कॉन्टॅक्ट केला. मग हल्ला तुमच्यावर कशामुळे झाला? काही दिवसांआधी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीमध्ये विसर्जनाच्या दिवशी ना, माझे रिलेटिव्ह आहे, लेडीजचे एका बिल्डिंगमध्ये वाद झाले होते. ते वाद मिटवण्यासाठी आम्ही गेलो. मग त्याच्यामध्ये माणसांचे पण वाद झाले. त्याच्यामध्ये माझ्या आत्याच्या मुलाला त्या पोराने काहीतरी, म्हणजे तो पोरगा आहे ना, घरातला गणपती बुडवण्यासाठी बाहेरचे पोरं घेऊन आला होता. तर ते बिल्डिंगची सोसायटी किती केलं तर मग ते बिल्डिंगमधले बोलायला लागले त्यांना, का गागोरू नका करू, शिवेगाळ नका करू, आमच्या बिल्डिंगचा पण गणपती नाही घेऊ. मग त्यांनी काय केलं, माझ्या आत्याच्या पोराला मारलं 10-15 जणांनी त्या टायमाला. मग त्या टायमाला आम्ही पण तिथे गेलो. मग आम्ही तर मिटवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आमचे पण थोडेफार त्यांच्या घरच्यांसोबत भांडणं झाली होती. मग तेव्हा पोलीस आले होते त्या ठिकाणी. पोलिसांनी ते प्रकरण मिटवलं. त्याच्यानंतर त्या मॅटरला आता 1.5-2 महिने होतील गणपतीला बुडून नाही का. म्हणजे तुमचं म्हणणं आहे जुन्या वादातून विषय झालाय का? हा जुन्या वाद नॉर्मल होता, पण नॉर्मल वादातून त्यांनी आज पकडलं मला. जेव्हा पहिला जुना वाद झाला होता तेव्हा तुम्ही पण हत्यार वापरले होते? नाही, हत्यार वगैरे काहीच नव्हतं वापरले. तुम्हाला कोणाला संशय? हा, एकच पोरगा त्यांच्यामधलं मी ओळखतो, माझ्या आत्याच्या बिल्डिंग. आणि वाद कुठे झाला होता? तो वाद सातपूर कॉलनीमध्ये, बोलकरच्या बिल्डिंगमध्ये. आय थिंक बोलकरचीच बिल्डिंग ते झालं होतं. तुम्ही कुठे राहिले? मी सातपूर कॉलनीमध्ये. आणि आता कुठं हल्ला? एबीबी सर्कलला. मी कामावरून घरी जात होतो तेव्हा. तुम्हाला काय फोन आला होता का? हा, अननोन नंबरने 2 फोन आले.
तुमचं नाव काय? विके पाटील.